स्कंद 12 भागवताची कथा आपल्याला पूर्णत्वाला न्यायची आहे. सगळ्यांना भाग्य आहे, भागवत ऐकणं हे भाग्य आहे आपल्याला दृष्टीने. सांगणारे आणि ऐकणारे दोघंही पुण्यवान आहेत असं म्हणतात शुक महामुनी. राजा परीक्षिताने शुकाचार्यांना विचारलं, श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर पृथ्वीवर वेगवेगळे कोणकोणते राजे झाले ते सांगा. शुकाचार्य म्हणतात, मगध देशात पुरंजन राजा, त्याचा वध त्याचा प्रधान शुक यांनी केला आणि त्याचा मुलगा प्रज्ञोत तो राजा झाला. आणि त्यानंतर इतर जे 18 राजे झाले त्यांनी 138 वर्ष राज्य केलं. त्यानंतर बलाढ्य असा नंदराजा झाला, त्यांनी क्षत्रियांचा समूळ नाश केला. नंतर धर्महीन शूद्रतुल्य राजे होऊन 360 वर्ष राज्य करतील. ही भविष्यवाणी व्यासाने सांगितली, शुकमहामुनी सांगतायत. म्हणून आता शुकमहामुनी आणि राजा परीक्षितांचा जो संवाद आहे तो व्यासांचं आता भविष्य कथन चाललंय. पुढे कोणकोणते राजे होणार, कसे होतील, काय होतील. चाणक्य नावाचा ब्राह्मण मौर्य वंशामध्ये चंद्रगुप्ताला राज्यावर बसवेल आणि तो 137 वर्ष राज्य करेल. त्यानंतर कण्व वंशाचे राजे 345 वर्ष राज्य करतील. सुशर्मास आंध्र जातीचा शूद्रसेवक ठार मारेल आणि आंध्र राजे 456 वर्ष राज्य करतील. अवभूती नामक 7 आभीर, 10 गदर्भी, 16 कंक, 8 यवन राजे, 14 तुरुष्क राजे, 10 गुरुड असे 1099 वर्ष राज्य करतील. आणि मागध देशात विश्वस्फूर्ती राजा ब्राह्मणादी वर्णांना भ्रष्ट करेल आणि म्लेच्छांसमान वर्णाची स्थापना करेल. शुकमहामुनी राजा परीक्षिताला सांगतायत, हे भविष्य कथन व्यासांचं आहे. कोण किती वर्ष राज्य करेल, कुठल्या कुळात ते करतील, कुठल्या वंशात ते करतील. हा राज्य करायला सुरुवात केल्यानंतर धर्मलोप वर्णाश्रम लयाला जाईल आणि गंगेपासून प्रयागापर्यंत हा राज्य करेल. ब्राह्मण शूद्राप्रमाणे आचरण करायला सुरुवात करतील. त्याचप्रमाणे म्हटले, शूद्रप्राय राजे जे आहेत ते सिंधू नदी, चंद्रभागा, कौसी, काश्मीर आणि शूद्रप्राय असे ब्राह्मण राज्य करतील. ते अधर्मी असून स्त्रिया, गाय, मुलं, ब्राह्मण यांची हत्या करतील. आयुष कमी होईल आणि शौर्याचा नाश होऊन प्रजेस्ते होरपळून काढतील. अखेरीस कलहामुळे क्षय होईल आणि कलियुगामध्ये धर्म, न्याय, नीती, दया, क्षमा, आयुष्य आणि विवेक हे नष्ट होईल. शुकमहामुनी म्हणतात, राजा, या जगतामध्ये धर्म, दया, क्षमा बाजूलाच जाईल आणि कोणाची जीवाला कोणाच्या की पर्वा राहणार नाही. कोणी कोणाला मारायला कधी तयार होते. ते संपत्ती करता असतील, कशाही करता असतील, पण मारून टाकते. एकमेकाला मारायला तयार असतील. दंभाचरणाने साधू खरे ठरतील. साधूंच्या मध्ये दंभ येईल. वरपांगी ते साधू असतील, पण अंतर्यामी प्रत्येक गोष्टी हाव त्यांना असेल आणि प्रत्येक गोष्टी मिळाव्या असं त्यांची आसक्ती आहे. ते निरासक्त नसतील. असं दंभाचरण करणारे साधू होतील आणि लोकही त्यांच्याच नादी लागतील. आणि म्हणून वैश्विक सुखापेक्षा ऐहिक सुखामध्ये लोक रममाण होतील आणि अशा साधूंच्या नादी लागतील आणि भ्रष्ट व्हायला लागतील. साधूही भ्रष्ट आहेत आणि आचरण त्यांचं करणार आहेत तेही भ्रष्ट होत जातील. त्याच्यानंतर म्हणतात की द्रव्याला या कलियुगामध्ये विशेष महत्त्व प्राप्त होईल. द्रव्यवान किती अनितीचा असला तरी लोक त्याचंच पूजा करायला सुरुवात करतील. द्रव्य हा केंद्रस्थानी जाईल. अर्थ हा केंद्रस्थानी एकदा गेल्यावर हे विश्व नाशवंत होतं, लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट ही जर पैशाच्या भाषेत बोलायला लागली तर मात्र वाईट परिस्थिती निर्माण होते. जोपर्यंत माणसाला माणुसकी आहे, दया आहे, प्रेम आहे, आत्मीयता आहे, तोपर्यंत मनुष्य जीवन सुखकर आहे. जर सगळे पैशाची भाषा बोलायला लागले तर संपलं. जोपर्यंत तुम्ही मिळवतायत, तुम्ही काहीतरी घरी आणतायत, तोपर्यंत तुम्हाला जेवायला मिळा असं घरी सांगितलं की संपलं म्हणून समजायचं. हातपाय थकल्यानंतर काहीही मिळवणं शक्य नाही. जो जेवायला घालेल तो आपल्याला जेवायला मुखामध्ये घास घालेल असं नाही. प्रत्येकजण धनाचाच विचार करेल आणि दुसऱ्याचं धन आपल्याकडे कसं येईल याचा सतत विचारामुळे मनुष्याची नीतिमत्ता तर ढासळेल आणि म्हणतो कुठलंही क्रूर कर्म करायला सुद्धा तयार होईल. हे लक्षात. शुकाचार्य म्हणतायत, राजा, काला येत अस्मिन् महा, आणि म्हणून
कुलगोत्राची चौकशी न करता इथे लोक विवाह करायला तयार होतील. आपण म्हणतो ना, लग्न न करता सुद्धा राहता येतं नवरा बायकोसारखं, नाही पटलं की वेगळं व्हायचं. हे जे आत्ता आपल्याला दिसतंय ते व्यासाने अगोदर सांगून ठेवलं. ही नीतिमत्ता ढासळल्यानंतर मात्र राजे आणि चोर यांच्यात भेद राहणार नाही, सत्व उरणारच नाही आणि मेघ विघ्नांची वृष्टी करतील. याचाच अर्थ राजे म्हणजे राज्यकर्ता आणि समाज हे दोघंही कसे, दोघे एकमेकाला लुटाचाच विचार करतील, बाकी काही नाही. म्हणजे काय होईल, या समाजाची अधोगती लक्षात ठेवा. माणसाचं जीवन असुरक्षित होत आहे तेव्हा माणसाचं जीवन धोक्यात येतं, तेव्हा नीती संपते लक्षात ठेवा. आपण आज म्हणतो की आज रात्री 9 वाजता बाहेर पडलं तरी आपण रस्त्याने जाऊ शकतोय, पुढे दिवसासुद्धा जाणं बाहेर पडणं मुश्किल होईल. अशी लोक वर्तन त्यांचं जे आहे ते बिघडायला लागेल असं व्यास महर्षी सांगतायत. ते म्हणतात धर्माचं संरक्षण आणि साधूंचा योगक्षेम चालवण्यासाठी भगवंत शंबल नामक नगरात विष्णू यशा नामक ब्राह्मणाच्या घरी भगवंत कलंकी रूपाने अवतरणे होतील. हा भगवंतांचा 10वा अवतार आहे आणि कलंकी अवतारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणिमादी अष्टमहासिद्धी आणि सत्वादी गुणाने ते देवत घोड्यावर स्वार होतील आणि वेगाने पृथ्वीवर संचार करून कोट्यावधी राजांचा वध करतील. याचाच अर्थ असा, आता राज्य राहिलं नाही. आपण म्हणतो आता राजे राहिले नाहीत, पण म्हणजे राज्यकर्ते जे जे आहेत त्यांचा वध होईल हे लक्षात ठेवा. की अराजक जे आहे ते समाजामध्ये राजा आणि प्रजा हे नातेसंबंध संपून जातील आणि मग काय होईल, हे पुन्हा एकदा धर्माचं राज्य आणण्याकरता हा जो कलंकी आहे तो देवदत्त घोड्यावर स्वार होईल. या विश्वामध्ये सगळीकडे संचार करेल आणि पुन्हा एकदा धर्माचं राज्य आणण्याचा, सत्ता स्थापन करण्याचा हा प्रयत्न करेल. राजा परीक्षिता, भगवंताच्या अवलंबनाचा सुगंध सुटून सर्वांची चित्तशुद्धी होईल आणि माणसं कलियुगातनं मग मात्र पुन्हा कृतयुगाकडे जायला सुरुवात होतील, सत्वगुणाकडे हळूहळू आपली वाटचाल होईल. हा सुगंध जो आहे ना, मग भक्तीचा सुगंध आल्यानंतर पुन्हा एकदा वाईटातनं पुन्हा एकदा चांगलं सुरू होईल आणि कृतयुगाची भगवंत सुरुवात करतील आणि तिथे त्यांचा उत्कर्ष व्हायला लागेल. सत्वगुणात्मक आल्यानंतर उत्कर्ष होईल ही गोष्ट खरी आहे. परंतु म्हणले इथे आणखीन एक गोष्ट, माणसाचं जे आयुर्मान आहे ते कलियुग संपत असताना म्हणजे कृतयुगाला सुरुवात व्हायच्या अगोदर 20 ते 30 वर्ष हे माणसाचं आयुष्यमान राहील. व्यास महर्षी प्रत्येकाचं भवितव्य सांगतायत. मग आज जर आपण विचार केला तर आपल्या वयाचा आणि आता 30 वर्षाचं आयुष्यमान हे गृहीत धरलं तर मात्र माणसाच्या हातात काय राहिलं बघा. माणसाला काहीही करायला संधी मिळणार नाही, पैशाने काय पाहिजे ते मिळवायचं आणि मग काय होईल, ज्याला ज्ञान नाही, ज्याचं शिक्षण नाही, ज्याची वृत्ती आणि बुद्धी ही कशी असेल तर म्हणजे अस्थिरच असेल, बाकी काही नाही. एकमेकावरचा अविश्वास ही तर या जीवनाची गुरुकिल्ली असेल. प्रत्येकजण प्रत्येकाकडे अविश्वासानेच बघायला लागतील. थोडक्यात सांगायचं असं म्हणजे नातेसंबंधाने एकत्र येऊन सुद्धा प्रत्येकाला एकमेकाबद्दल विश्वासार्हता वाटणार नाही, हे आणखीन विशेष आहे. आणि म्हणून एकमेकाला एकमेक तर विचारणारही नाहीत आणि दुसऱ्यालाही विचारणार नाही तितकंच खरं, घरच्यांनाच विचारणार, बाहेरच्यांना काय विचारणार. आणि म्हणून आता आपण पाहतोय की माणसं कुटुंब जे विभागून व्हायला लागलं ही सुरुवात झाली लक्षात ठेवा. एकमेकापासून वेगवेगळे जायला लागले, एका घरामध्ये सगळे येतात. आता आपण अजूनही काय म्हणतो, समजा 2 मुलं आहेत एखाद्या व्यक्तीला, तर मोठ्याच्या घरी जर गणपती बसवत असतील तर धाकटा मुलगा तिथे गणेश चतुर्थीला जातो, गणपती बसवायला जातो. त्याची बायको म्हणते मोदकाचा खर्च आम्ही देतो बरं का, मोठ्या घरी गणपती आहे. हां, यांच्या घरी बाकी सगळं आहेत, दिवाळीला सगळी खरेदी ज्याची ते करतो, पण देवाचं मात्र मोठ्या घरी मानायचं आणि त्यांनी करायचं नाही आणि ह्यानेही करायचं नाही, झालं संपलं. याचाच अर्थ असा, प्रत्येक गोष्ट ही पैशात मोजली जाईल म्हणून पैशाला अवास्तव महत्त्व येईल. आणि अन्नधान्य सुद्धा मिळताना पैसे आवावी द्यायला लागतील आणि पैसे देऊन सुद्धा मिळेल याची खात्री नाही. जे मिळणार नाही ते आपल्याला काय अवनीती आहे लक्षात ठेवा. म्हणून आता जसं एखाद्या भाकरीवर 2 कुत्रे भाकरी करता भांडायला उठतात, तशी माणसं एकमेकाचा घास घ्यायला कमी करणार नाही, त्याच्या तोंडचा घास कसा ओढून घेता येईल याच्याच विचारात राहतील. माणसाचं जीवन असुरक्षित होणं याचाच अर्थ असा, भगवंतांचं जे अधिष्ठान आहे ते माणसाच्या मनामधनं निघून जाणं याच्याशिवाय दुसरं काही नाही. माणसाला जोपर्यंत मरणाची भीती आहे तोपर्यंत माणूस सरळ चालतोय, काहीतरी विवेक आहे त्याच्याकडे. पण ती भीती गेल्यानंतर आहे तो दिवस मजेत करायचा एवढाच माणसाची मनोवृत्ती झाली तर तो काहीही करायला तयार होईल आणि त्याने काय होईल, अधपतन होईल, बाकी काय होणार.
शुक महामुनी म्हणतायत राजा परीक्षिता, हे 30 वर्षाचं आयुष्य म्हणजे काहीच नाही, परंतु आता मात्र सत्वगुणात सगळं वाईट न सांगता आता व्यास महर्षी असं म्हणतायत की सत्वगुणांची वृद्धी होऊन जेव्हा कृतयुगाला सुरुवात होईल ना, तेव्हा काय होईल म्हणले, त्याची खूण सांगतो म्हणले. सूर्य, चंद्र आणि गुरु हे जेव्हा एका राशीत असतील ना, एकत्र पुण्य नक्षत्री प्रवेश करतील, तेव्हा आपल्याला कृतयुगाला सुरुवात झाली समजायला हरकत नाही. हा ग्रहमान हे योग आहेत, तो सगळ्यात महत्वाचा आहे. चंद्र, गुरु आणि सूर्य हे एका ठिकाणी जेव्हा येतील, पुण्य नक्षत्री येतील, म्हणजे एका पुण्य नक्षत्र आपण म्हणतो, आपल्याला माहिती आहे पुण्यवान नक्षत्र जे आहे, हे तिघं एकत्र यायला पाहिजे. सूर्य, चंद्र आणि गुरु हे तिघं जेव्हा एकत्र येतील ना, तेव्हा कृतयुगाला सुरुवात होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा कृतयुगामध्ये भगवंतांना अवतार घ्यावाच लागणार, पुन्हा अवतार सुरू करायचा आहे, पुन्हा एकदा युग सुरू होणार आहेत. परंतु ते म्हणतायत की श्रीकृष्णाच्या निर्याण समयी देहत्यागाच्या वेळेस कलियुगाचा संधिकाल होता, म्हणजे द्वापर युग संपत आहे आणि कलियुगाची सुरुवात, याला संधिकाल म्हणतात. व्यासमहर्षी असं म्हणतायत की हा कलियुगाचा जो संधिकाल होता तो 1000 वर्ष संधिकाळ आणि 200 वर्ष त्याचा आणखीन परिणाम, म्हणजे हळूहळू ही कलियुग जे आहे ते संपत यायला 200 वर्ष पुढे जातील. 1000 वर्षाचा कलिकाळ आहे, संधी काळापासून 1000 वर्ष आहेत. आणि म्हणून म्हणतायत की त्याच्यानंतर मात्र कृतयुगाला सुरुवात झाल्यानंतर कलियुगाचा जो अनिष्ट परिणाम आहे तो मात्र 4ही वर्णावर राहील. ब्राह्मण, शूद्र, क्षत्रिय आणि वैश्य हे सगळेजण जे आहेत ते पुन्हा एकदा वर्णाची स्थापना करावी लागेल. आणि म्हणून हे वर्ण जे आश्रम आहेत ते प्रत्येकाचे जन्मानी नसतील, कर्मानी ठरतील. आणि म्हणून पुन्हा एकदा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्याकडे समाजाची सूत्र येतील. आणि पुन्हा एकदा ब्राह्मण जे आहेत ते काय करतील, ज्ञानदान करायला सुरुवात करतील. क्षत्रिय काय करतील, समाजाचं संरक्षण काम करतील. शेती, अन्नधान्य पिकवणं आणि ते वितरित करणं ही वैश्य लोक करायला लागतील. शूद्र जी आहेत ते सेवकाची कामं करतील, प्रत्येक गोष्टीला जी मदत लागते ते सर्व काम शूद्र लोक करतील. पुन्हा एकदा ही वर्णाश्रम व्यवस्था भगवंत पुन्हा एकदा प्रस्थापित करतील. आणि मग मात्र शुक महामुनी म्हणतायत आणखीन एक गोष्ट होईल, सूर्यवंश आणि चंद्रवंश यांच्यातलं जो शंतनूचा राजन सोमवंशामध्ये शंतनूचा भाऊ जो देवापी आहे आणि सोमवंशात शंतनूचा भाऊ जो देवापी आहे तो आणि इक्ष्वाकू कुळातला कलाप हे दोघं जे आहेत ना ते पुन्हा कलियुग संपताच वासुदेवाच्या आज्ञेने या भूमीवर राज्य करतील. पुन्हा एकदा वर्णाश्रम, चातुर्वर्ण आणि माणसाच्या आयुष्याची घडी बसवण्याचं काम हे दोघंही करतील आणि कृतयुगाला सुरुवात होईल. म्हणजे सूर्य कुळातले आणि चंद्र कुळातले पुन्हा एकदा राजे होतील आणि पुन्हा एकदा ते ही व्यवस्था बघायला लागतील. राजा परीक्षेचा शुकाचार्य म्हणतायत पृथ्वीचा संहार कसा होतो हे तुला सांगून टाकतो. हे युग बदलतं तेव्हा काय होतं तर ते म्हणले की पृथ्वीचं असं म्हणणं आहे की मला अंकित करण्यासाठी म्हणजे माझ्यावर साम्राज्य करण्याकरता अनेक राजे झाले, परंतु हे सर्व काळाच्या अधीन आहेत. सगळेजण माझं राज्य म्हणून म्हणले, पण मी कोणाचीही झाले नाही. ते मात्र इथनं निघून गेले आणि जिथे काय अनेक राजे आले आणि गेले, परंतु त्यांनी आपलं जे मत आहे, आपले जसे विचार आहेत ते या भूमीमध्ये रुजवायला सुरुवात केली. आणि म्हणून कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुगामध्ये माणसाच्या मनोवृत्ती बदलत गेल्या, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून ते म्हणतायत की याला काही उपाय आहे का तर म्हणले एकच आहे, हे जे अशाश्वत सुख आहे, म्हणजे अनेक लोक आली आणि गेली तरी पृथ्वी आहे तशीच आहे एवढंच लक्षात ठेवा. कुणाचा त्याच्यावर अधिकार नाही. पृथ्वी ही भगवंताचीच असल्यामुळे अनेक आले ते गेले काय, त्यांनी काही फरक पडत नाही म्हणले. म्हणून ते म्हणतायत की आता काय करावं तर शाश्वत सुख मिळवण्याकरता अशाश्वताचा संग सोडून बा, आसक्ती रहित होणं म्हणजे हे माझं आहे म्हणण्यापेक्षा मी येण्याच्या अगोदर होतं, नंतर राहणार आहे, मी काही काळ आहे इथे आलोय, पण हे मी येताना बरोबर आणलं नाही आणि बरोबर नेता येणार नाही. हा मनाची भावना दृढ करण्याचा अभ्यास म्हणजे भागवत, दुसरं काही नाही. हे मी यायच्या अगोदरही होतं, नंतरही राहणार आहे. मी काय मधल्या काही काळात इथे आहे, पण मी इथला नाही, इथनं परत जायचंय मला. हे निश्चित एकदा झाल्यानंतर माणसाची जी आसक्ती आहे ती कमी व्हायला लागेल असं शुकमहामुनी राजा परीक्षिताला सांगतायत. ते म्हणतात की मला मिळवण्याच्या नादात
अनेक राजांनी एकमेकात कलह केला ही गोष्ट खरी आहे. पृथ्वीराज आहे, पुरुरव आहे, भरत आहे, अर्जुन आहे, भगीरथ आहे, हिरण्यकश्यप आहे, रावण आहे. हे सगळेजणी प्रयत्न केले जरी असतील त्यांनी, ते हे अजिंक्य राजे सुद्धा शेवटी मृत्युमुखीच पडले. समर्थ एका वाक्यात सांगतायत, महाथोर होते मृत्यूपंथेची गेले. ते मोठे होते, गुणांनी कर्मांनी शौर्याने मोठे होते, तरी सुद्धा त्यांना या भूमीवरच देह टाकून निघून जावं लागलं. बाकी काही झालं नाही. भूमी आहे तिथेच आहे, पण हे सगळेजण निघून गेले एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून ते म्हणतायत की आता तुला काय करायचं आहे, आता शेवटचा दिवस आला म्हणले राजा परीक्षेचा, शेवटचा दिवस आहे. आता तू काय करशील, काय करशील याचा अर्थ अजूनही तू राजा ही तुझ्या मनामध्ये भावना आहे का, माझं अजून राज्य आहे. आता शेवटचा दिवस आहे, तक्षक कधीही येणार आहे आणि दंश करून मला हा देह टाकून जाणार आहे, टाकून द्यावा लागणार आहे. मला माझ्याकडे जायचंय, त्या भगवंताशी तद्रुपता मिळेल की नाही एवढाच विचार असला पाहिजे. म्हणून राज्य, माझं कुळ, माझं गोत्र हे सगळं विस्मरणात टाक आणि त्या हरीच्या चिंतनामध्ये रममाण हो. ज्या हरीने तुला गर्भामध्ये सांभाळलं त्याचं सदैव चिंतन कर. आणि मग काय कर, याच्याकरता म्हणले राज्यावरचा अधिकार सोडून द्यायचा आहे. कालच सांगितलं जन्मेजयाच्याकडे आमच्या परीक्षित राजाने राज्यकारभार देऊन टाकला आणि तो म्हणला मी गंगातीरी जाऊन बसतो. हे तिथे जाऊन बसले आणि चित्त एकाग्र केलं आणि शुक महामुनींना राजा परीक्षित म्हण, तुमच्यामुळे मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट कळलं, मला माझ्या जीवनाचं खरं स्वरूप कळलं. मी याच्याकरता तुमची पूजा करतो. शुक महामुनींची राजा परीक्षितांनी पूजा केली आणि सांगतायत तुमच्यामुळे मला ज्ञान मिळाल्यामुळे मला आता मृत्यूचं भय नाही, मला मृत्यूचंही भय नाही आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम हेही माझ्या मनामध्ये येणार नाही. आता मला काय करायचं आहे, मी काही काळ आलोय आणि मी जिथनं आलो तिथे मला परत जायचं आहे, एवढा एकच विचार माझ्या मनामध्ये आहे. आणि हरीचं स्मरण याच्या पलीकडे माझ्या मनामध्ये काहीही नाही. मारणारा तक्षक मला माहित नाही, मरणारा मी म्हणजे माहित नाही का, या सगळ्यापासून मी वेगळाच आहे. या देहाला परीक्षित म्हणतात. येणारा तक्षक आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी तो म्हणजे मी नाही. म्हणजे देहाचा मृत्यू म्हणजे माझा मृत्यू नाही. मी कसा आहे, अमरच आहे. हे परमात्मा स्वरूप जे आहे ना, ते जसंच्या तसं राहतं. हा देह सोडून जातो, पडतो तो काय, फक्त देह पडतो. हा देह म्हणजे मी ही जी भावना आहे ती बाजूला केल्यानंतर मी कसं आहे, सच्चिदानंद स्वरूपच आहे. मला कुठे जायचं आहे, हे टाकायचं आणि दुसरं घ्यायचं आहे. आपण सहजपणे कपडे बदलतो तसं आहे, फाटल्यावर नवीन घ्यायचं लागतात ना. हा, हे टाकायचं निघून जायचं, जीर्ण शीर्ण झालं टाकून जायचं, पुढे जायचं आहे. नवीन आहे. फक्त सतत भान याचं असलं पाहिजे की या जन्मामध्ये जे जे पुण्यकर्म ठेवलं जातं ते संचित म्हणून आपल्याला पुढच्या जन्माला मिळणार आहे. बाकीच्या योनीमध्ये पुण्य संचय करता येत नाही. बाकीच्या सर्व योनीमध्ये फक्त भोगणंच आपल्या नशिबी असतं. म्हणून आपण सतत इतर योनीमध्ये वर्तमानात जगतो. इथे मात्र मनुष्य देहावर आल्यावर आपल्या मागे भूतकाळही आहे, भविष्यकाळही डोळ्यासमोर आहे आणि वर्तमानातही जगावं लागतं. म्हणजे आपण काय तारेवरची कसरत करतो. मागणं आणलेलं आहे, प्रारब्ध म्हणून जे घेऊन आलो त्याप्रमाणे इथे भोगायचं आहे आणि इथे उद्योग करून त्याचं पुन्हा भाग आपल्याला करून ठेवायचं आणि पुन्हा तेच निस्तरत बसायचं. हाच धंदा आपला. म्हणून मनुष्य योनीमध्ये काय करावं होतं, सच्चिदानंदाचं शाश्वत सुख जे आहे, माझं जे आत्मस्वरूप आहे त्याच्याशी तद्रुप हाच देह असला पाहिजे, हे ध्येय असलं पाहिजे असं म्हणतायत शुक महामुनी राजा परीक्षिताला. म्हणतायत की मग आता हे सर्व झालं तरी सुद्धा म्हणजे मी देहबुद्धी टाकून दिली म्हणतायत. शुक महामुनी सांगतायत मी देहबुद्धी टाकून दिली. आता मी शांत झालो याचाच अर्थ असा, मन मनाच्या जागी गेलं आणि इंद्रिय आपल्या जागी स्वस्थ आहेत. त्यामुळे माझ्या मनामध्ये कर्म आणि मन बुद्धी हे सगळे तदाकार झाले. मी कसा झालोय, शांत झालोय याचाच अर्थ माझ्या मनामध्ये आता भीती तर राहिलीच नाही. तो केव्हा यायचा तेव्हा येईल, त्याचा वेळ झाली की तो आल्याशिवाय राहणार नाही. ही जर निष्गोष्ट असेल तर म्हणले काय होणार आहे, काहीही होणार नाही. म्हणले मी तयार आहे. आणि म्हणून ते म्हणतायत प्रत्येक युगाचा स्वतःचा असा धर्म होतो. राजा परीक्षिता नीट ऐक, म्हणले प्रत्येक युगामध्ये धर्म ही निश्चित संकल्पना आहे. म्हणून ते म्हणतायत कृतयुग जेव्हा सुरू होईल ना, तेव्हा म्हणले सत्वगुण हा प्राधान्य असतं. त्याला धर्माला 4 पाय असतात, सत्य, दया, तपश्चर्या आणि दान. त्याचबरोबर म्हणले असत्य, अहिंसा, असंतोष, कलह, अधर्म
कृतयुगामध्ये अधर्माला अजिबात थारा नाही, लक्षात ठेवा. सगळे सज्जन आहेत म्हणून ते कसे आहेत, 10,000 वर्ष 20,000 वर्षाचं आयुष्य भोगलेले आपल्याला मिळते. पुराणात आपण ऐकतो ते खोटं नाही, एवढंच लक्षात ठेवा. त्रेतायुगामध्ये रजोगुण हा मध्ये आहे. रजोगुणात्मक ही विश्व असल्यामुळे त्रिविध पुरुषार्थ जे आहेत, धर्म, अर्थ आणि काम, याच्यामध्ये मनुष्य प्राणी जो आहे ना, तो मशगूल असतो, लक्षात ठेवा. हे रजोगुणात्मक आहे. पण तमोगुण त्रेतायुगानंतर द्वापार युगामध्ये पुन्हा एकदा रजोगुणाचं प्राबल्य वाढतं, पण सगुणाची उपासना ही तिथे निश्चित होते, लक्षात ठेवा. म्हणून द्वापार युगापासून सगुणाची उपासना सुरू झाली, हे निश्चित लक्षात ठेवा. कलियुगामध्ये अनंत रूपाने हा परमात्मा जरी दिसत असला तरी नाना उपासना मार्ग निघाले आणि लोक त्या मार्गाने निघाले. आणि म्हणून कलियुगामध्ये भगवंताने सांगितलेला धर्म, भगवंताने सांगितलेली भक्ती बाजूला गेली आणि प्रत्येक जण आपल्यालाच देव समजायला लागला, झालं संपलं. ही आपली अवनीती आहे, लक्षात ठेवा. माणसं देवाची पूजा सोडून माझीच पूजा करा म्हणून सांगायला लागले, झालं संपलं. इथे मीच देव आहे, मीच देव आहे, मीच देव, आणि आपणही त्याच्या मागे जातो. तोही करतं ते, हाही करते ते, यालाही देव कळला नाही, यालाही कळला नाही, दोघं कसे जागेवरच आहेत. पण आम्ही कशा, त्याला माहिती आहे की नाही, तो अनुभूती देतो की नाही हे न बघता त्याच्या मागे जातो का. आमच्या मनामध्ये ज्या सुखाच्या संकल्पना आहेत तो जे पूर्ण करेल असं वाटतं, तिथे आम्ही रमतो. वास्तविक पाहता तो सुद्धा दंभ असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून भक्ताशिवाय दुसरं कुणीही आपल्याला पालनहार नाही, एवढं लक्षात ठेवा. जर दुःख सांगायचं असेल तर देवाला सांगावं असं नामदेव महाराज म्हणतात, ते खोटं नाही, लक्षात ठेवा. आपलं दुःख सांगायचं आणि दुसऱ्याने आपला गैरफायदा घ्यावा असं त्याचा अर्थ नव्हे, लक्षात ठेवा. कलियुगामध्ये दंभाचरण हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून वरपांगी दिसणारे जे साधू आहेत ते भोंदू आहेत, लक्षात ठेवा. आपली पोळी भाजण्याकरता आपल्या दुःखाचं ते भांडवल करतात आणि ते मात्र सुखी होतात. हे दान करा, ते दान करा, ते गडगंज होतात. आपण आवतीतच असतो, कारण आपल्या त्या भाग्यातच नसतं. ते देणार कुठनं, आणणार कुठनं. म्हणून ते म्हणतायत हा भाव बाजूला कर. आणि राजा, एक गोष्ट लक्षात ठेव, कलियुगामध्ये अधर्माची शक्ती वाढते, अधर्म वाढतो आणि मग मात्र वेदाध्ययन निष्णात असलेले, अन्नधान्याने समृद्ध असलेले आनंदी ब्राह्मण, क्षत्रिय, कलियुगामध्ये मात्र दुष्ट, लोभी आणि दुराचारी लोक आहेत. त्याबरोबर म्हणले आणखीन एक गोष्ट आहे, कलियुगामध्ये माणसाचा आहार हा वाढतो, लक्षात ठेवा. म्हणजे माणसं येता जाता खात असतात. आपण जे खातो ना ते आपली 4 ठाव खायला लागतं आपल्याला, नाही म्हणजे आपण संयम हे करू शकत नाही. अन्नावर आपली निष्ठा आहे आणि म्हणून आपण येता जाता, म्हणजे त्याला सुद्धा अन्न ग्रहण करायला सुद्धा आपण काळ वेळेचं बंधन मानायला तयार नाही. आपण कुठेही आणि कसंही खायला तयार आहोत, वाटतं का चला. म्हणून तर आपण भागवतात विचारलं, कांदा भजी आणणार का, हो की नाही. हां, तो आपला युगाचा धर्म आहे ना, ते म्हणजे वेगळं काही नाही. व्यासाने जी आपली वृत्ती सांगितली ते अगोदर लिहून ठेवले, आपण असेच वागणार. म्हणजे सात्विक आपल्याला मिळालं पाहिजे. साखर मिळाली तरी चालेल, पण आपल्याला भज्याची ओढ जास्त. साखर पुढे काय भोगले काय, साखर पुढे भजी तरी ठेवायची का. मुलीचं लग्न आहे का रिसेप्शन आहे, काय काय मेनू ठरवायचा. मेनू ठरव. काल लोकांनी मला जाताना विचारलं, शेवटच्या दिवशी मेनू काय आहे. म्हणलं जेवण नाही आहे, मेनू काय. कसला मेनू. भागवत संपवणार आहे एवढाच मेनू आहे, बाकी काही नाही माझ्याकडे. म्हणजे लोक कशाला काय विचारतील हे सांगता येत नाही, हे लक्षात ठेवा. हेच अधर्म. अधर्म म्हणजे वेगळा काहीच नाही. ते म्हणतायत हे 4ही आश्रम जे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे जन्माधिष्ठित करतील लोक आणि त्याचं भांडवल करून आपल्या पोळीवर तूप कसं ओढता येईल याचाच विचार करतील. म्हणून धर्म आणि अधर्म याच्यामध्ये एकवाक्यता राहणारच नाही. प्रत्येक जण भलताच व्यवसाय करायला लागेल. आमच्या सगळ्या संतांनी आपल्याला जे जे कर्म दिलं ते निश्चयात्मक बुद्धीने केलं. सेना महाराजांची आमच्या तक्रार नाही, नाव्याचं काम का दिलं. नरेंद्र सोनार म्हणले नाहीत मी सोनार काम का करायचं. गुरुबा काका म्हणले नाहीत मी मातीची भांडीच का करायची, मला वेगळं काय ते नाही. आमचे चोखाम्या रस्ते झाडतायत, मेलेली गुरंढोरं ओढतायत, त्यांची तक्रार नाही का. कर्म जे भगवंताने दिलं ते मान्य आहे, कारण त्याच्या सृष्टीत राहायचं म्हणजे तो दिल ते करायचं ही निश्चिंतच आहे. पण हळूहळू आमच्या मनामध्ये असं तो करतो, मग चला तिकडे म्हणजे ज्याच्या हातात पैसा आहे, ज्याला काही कळत नाही तो सुद्धा बिल्डर होतो. आपल्याला माहिती आहे ना, पैसा असला की बिल्डर होता येतं. त्याला काही कळत नसतं, आपली खोली सुद्धा बांधता येत नसते, पण तो बिल्डर. चला तिकडं म्हणजे ज्याचं ज्ञान नाही, पण पैशाच्या जीवावर लोकांना फसवणं हाच उद्योग असतो आणि लोकही तिथे फसतात का. प्रत्येकाला सुखाची हाव आहे.
आणि लवकरात लवकर पाहिजे आणि पाहिजे तितकं मिळालं पाहिजे. हा ओढ आहे ना, ती ओढच आपल्याला देवापासून दुरून नेते, एवढंच लक्षात ठेवा. भगवंत आहेत तिथेच आहेत, भगवंतात काही फरक पडलेला नाही. भगवंतांना मानलं काय किंवा न मानलं काय, भगवंतांच्या मध्ये काहीही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. कारण त्यांचं अस्तित्व, सान्निध्य आणि सामिप्य प्रत्येक जीवामध्ये आहेच आहे, लक्षात ठेवा. रावणामध्येही ते होतं, रामामध्येही ते होतं, लक्ष्मणामध्येही तेच होतं. त्याचबरोबर म्हणले विभीषणामध्येही तेच आहे. पण ज्यांनी त्या गुणाचा, त्या सत्वगुणाचा उपयोग केला ना, ते या जगतामध्ये नावारूपाला आले. बाकी सगळे काळाच्या ओघात वाहून गेले, लक्षात ठेवा. आपल्याला कुणी आठवतील का? नाही. आपण कुणाला आठवतच नाही का? आपलं कर्तृत्वच तेवढं आहे. नाही, याचाच अर्थ असा, प्रत्येक जण आपलाच फक्त विचार करेल आणि म्हणून देवाचं नाव सुद्धा हळूहळू कमी घ्यायला लागतील लोक. आपलंच नाव जगजाहीर करायला सुरुवात करायचं. म्हणून काही महाराज आपण पाहिले, ऐकले असतील, पाहिले असतील, तरी पाहिलेत की ते आपल्याच नावाचा मंत्र द्यायला सुरुवात केली लोकांनी. भगवान श्रीकृष्णांचा मंत्र नाही किंवा ओम नमो भगवते नाही, ते आपल्या नावाचाच मंत्र द्यायला सुरुवात केली लोकांना. चला झालं. कोण महाराज आहेत ते तुमचं तुम्ही बघा. मी काही कोणावर टीका बिका काही करत नाही. ज्यांची श्रद्धा दुखावेल म्हणून मी सांगत नाही, बाकी माहीत नाही असं नाही. पण याचाच अर्थ असा, माझ्या नावाचाच जप करायला सुरुवात करा. भगवंतापेक्षा जेव्हा माणूस मोठा व्हायला लागतो ना, तेव्हा भगवंत आपली शक्ती जी आहे त्याची चुणूक दाखवतो, एवढंच लक्षात ठेवा. शुक महामुनी म्हणतात राजा परीक्षिता, हे पंचमहाभूतात्मक जे अधिष्ठान आहे भगवंताच्या सृष्टीचं, ते कसं होतं ते सांगतो म्हणले. हा जो पृथ्वी तत्व जे आहे ना, ते जलतत्वामध्ये विलीन होतं. जलतत्व तेजामध्ये विलीन होतं, तेज वायूमध्ये विलीन होतं, आणि वायू आकाशात विलीन होतो. आणि पुन्हा एकदा भगवंत शेषशाही स्वरूपात पोडलेले आहेत. पुन्हा एकदा ते संकल्पाने ही पृथ्वी पुन्हा सजवतात, पुन्हा एकदा जीवसृष्टी निर्माण करतात, आणि पुन्हा युगांतराला सुरुवात होते. हे भगवंताची शक्ती आहे. आणि म्हणून म्हणले प्रत्येकाला या कलियुगामध्ये फक्त भगवंतांनी एक संधी दिली आहे, ती म्हणजे सगळ्यात सोपं म्हणजे हा परमात्मा जो आहे ना, हा रामकृष्णादी नामाने जो प्रसिद्ध आहे, त्याचं स्मरण करणं आणि चिंतन करणं. म्हणून कुठल्याही माणसाचं चिंतन करण्यापेक्षा देवाचं स्मरण करावं, लक्षात ठेवा. आणि म्हणून रामकृष्ण हरी हा मंत्र हा सगळ्यात सोपा आहे, आणि तो करत जावं. बाकी कुठल्याही नावाच्या उद्या म्हणा गोखल्यांच्या नावाचं घाला, मी सांगायला सुरू घाला, लॉकेट घ्या, अंगठ्या घ्या माझ्या नावाच्या, चला झाले महाराज. काय महाराज, त्याला तरी देव काढलाय का? नाही. पण मिळालं त्याचं भांडवल करायचं, आणि भांडवल करायचं आणि लगेच एका आपलीच माणसं बसवायची. महाराज म्हणतात तसं होतं बरं का, झाले 500 ते 1000 झाले, 1000 ते 2000 लागले मागे. मौलीच त्याला काय म्हणतात माहिती आहे ना, पसायदान म्हणतो आणि थांबतो. आता विश्वात्मके देवे येणे वागजने तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवात. विरुतांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरूंचे आरो, चेतना चिंतामणीचे जे गाव. बोलते दे आरणव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी. भजिदो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी ये, विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवावे जे, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरराव. हा होईल दान कसा येणे